नमस्कार मित्रो, आपली वाडी आपली झाडी आपले पाणी या यूट्यूब चॅनलमध्ये मी लक्ष्मण आंधा आपले सरचे स्वागत करत आहे. मित्रो, आज पुन्हा एकदा या ठिकाणी आम्ही आता वृक्षारोपण चालू करतो. हे आम्ही आता महादेवाला मंदिराला आलोत आणि या ठिकाणी पहा हे आमचं नाथ मंदिर आहे. पहा भोलेनाथ महाराज या ठिकाणी आहे. आमची बायको आली, आता ती पूजा करणार आहे या ठिकाणी आणि मग आम्ही पूजा करून हे कामाला सुरुवात करणार आहोत. मग या ठिकाणी मित्रो चांगलं वृक्षारोपण आपण केलं होतं, परंतु बरेच झाडं जनावरांनी खाल्लेले दिसतात इथं. परंतु लोकाला वेळोवेळी सूचना दिल्या, परंतु तरीही जनावरवाल्याने त्या झाडाची काळजी घेतलेली नाही. परंतु पुन्हा एकदा आता मला समक्ष येऊन त्याबाबत त्या लोकांना जागरूक करावं लागेल. ते झाडं कमीत कमी जपा. हे या ठिकाणी आम्ही 12 जूनला हे पहा या ठिकाणी वडाचं झाड आहे. हे 12 जून रोजी लावलेलं आहे आम्ही झाड. हे पहा मित्र, 12 जूनचं झाड लावलेलं आहे. हे या ठिकाणी बोगरीचं हे वडाची आहे. हे पहा अतिशय चांगलं वृक्षारोपण आम्ही केलं होतं, परंतु काही गुराखी मंडळी पहा हे वडाचं झाड आणि जनावरवाले मेंढपाळ यांच्या दुर्लक्षामुळं हे थोडं अडचण निर्माण होती मित्र. आणि त्यांना परत एकदा त्यांनी स्वतःहून जागरूक राहणं गरजेचं आहे. पहा या ठिकाणी बी हे झाडं हे असे अतिशय सुंदर असे झाडं लावलेले होते आणि चांगले झाडं आहे. आता हे पुन्हा एकदा नव्याने फुटलेले आहेत हे झाडं. परंतु हे आमचे मेंढपाळ मंडळी, शेळी पालक हे अतिशय थोडं दुर्लक्ष करीत असल्यामुळं ह्या झाडांचं प्रश्न निर्माण झालेला आहे मित्र. परंतु तरी आपण त्यांना काहीतरी सुरक्षा करण्याचा, आपण उपाययोजना करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि आम्ही आता लगेच सुरू करतोय मित्र झाडं लावायला. राधेभाऊ आलेला आहे, माझा नातू भावेश आहे आणि आम्ही आता एवढे झाडं आम्ही आता लावणार आहोत. अजूनही लावायची होती, परंतु पहा त्या परिसरात लांब तुम्हाला दाखवतो मी. ते तुकाई माता मंदिर आहे, पलीकडच्या डोंगराची टेकडी दिसते आणि त्या ठिकाणी आज ते आमच्या जनता महाविद्यालयाचे NCCच्या ग्रुपच्या वतीने वृक्षारोपण आहे आणि त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला जायचं आहे मित्र. हे बघा आता या ठिकाणी हे परत बेलाचं झाड लावतोय मी. बोकळाचे झाड आणलेले इथं ते झाड लावतोय मी आणि या घाणेरीच्या आडोशाने ते झाडं येणार आहेत मित्र. ते झाडं सुंदर असे झाडं येणार आहेत. आता हे एक झाड बेलाचं झाड मित्र हे इथे लावतो मी. प्राणी त्यांना पाणी पण मिळतं चांगलं. परंतु याच्यासाठी झाडाच्या संरक्षणासाठी पुढच्या टर्ममध्ये आपण यांना जाळ्याची सुद्धा व्यवस्था करणारच आहोत. प्राण्यांपासून संरक्षण करण्यासुद्धा आपण करणारच आहोत मित्र. हे आमची छोटी नात आमच्या बरोबर आलेली आहे. पाहते बसली तिथे गाडीजवळ असं आणि चालू आहे आमचं. या ठिकाणी एक बेलाचं झाड आहे पहिलं असं. या ठिकाणी बी बेलाचं झाड आहे आणि अशी सुंदर टेकडी तयार होणार मित्र. परंतु लोक अतिशय दुर्लक्ष करतात. आणि हे पहा मित्र, हे 12 जून रोजी मी आलो होतो, तुम्हाला हे धरण दाखवलं होतं. एकदम कोरडं ठाक धरण होतं आणि पहा जे धरण किती गच्च भरलं आहे. 100% क्षमतेने ते पूर्ण भरलेलं आहे. एवढा या परिसरात आमच्याकडे पाऊस झाला मित्र. आणि हे पहा इकडं सगळे परिसरात अशी हिरवळ नटलेली. हे पहा झाडं, शेती, ते पहा पलीकडे पाणी दिसतं नाल्याने बांधाऱ्याने. पहा इथे बी तुम्हाला पाणी दिसतंय आणि सगळं ते पहा मित्र तुम्हाला. ते हे जे दिसतं ना हे आमचं पाथर्डी शहर आहे मित्र. हे सगळं शहर अगदी शहराच्या कुशीतलंच हे उपनगरवाडी परिसर आहे. आता मी मित्र या बाव्याची शेंगा आहे आणि या शेंगातली काही बिया या ठिकाणी आता लावतो मी.
आणि ह्या परिसरातलं हे वातावरण आहे मित्र. परत तुम्हाला एकदा दाखवतो निसर्ग सुंदर. आमच्या तुकाई टेकडी परिसरात सुद्धा आत्ताचं वृक्षारोपण आहे आणि आता तिकडे निघालो मित्र आम्ही. आपली वाडी, आपली झाडी, आपले पाणी या अनुषंगानं सध्याच्या युगातलं समाज माध्यमांचं भान लक्षात घेऊन याच नावानं एक यूट्यूब चॅनल काढून फेसबुक पेज तयार करून यावरून ते आपल्या पोस्ट टाकणार.